माळशिरसमधील मार्कडवाडी ग्रामसभेला प्रशासनाने फटकारलेला आहे। बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मत हे प्रशासनाने नोंदवलंय। मतदानासाठी कर्मचारी मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळलेला आहे। प्रत्यक्ष झालेल्या मतमोजणी दिवशी मतमोजणी प्रतिनिधींनी कोणतीही लेखी अथवा तोंडी तक्रार दिली नसल्याने निवडणूक प्रक्रिया आता संपली असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय। मतमोजणी झाल्यानंतर 6 दिवसांनी तक्रार अर्ज आल्याने फेर मतमोजणी किंवा कर्मचारी नेमण्याचं प्रयोजन नसल्याचं तहसीलदारांनी वक्तव्य केलं। या गावाचा जे मार्कडवाडी आहे त्यांचा आक्रोश असा होता की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही, घडलं नाही आणि हे असं कसं होतंय। आम्ही तर मतदान दिलेलं आहे। जे 12 उमेदवार आहेत त्या 12च्या 12 उमेदवारांना तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था 1-300 फुटावरती करण्यात आलेले आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं। पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीने त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। मार्कडवाडीमध्ये आम्ही प्रयोग करत नाही, गाव प्रयोग करते। आमचा काही संबंध नाही। गावानेच ठरवले की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव करते। आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि ह्याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मार्कडवाडी महाराष्ट्रात करेल।